मुलगा साहेब झाला, बापाला जे समाधान होतं ना, सांगू, बापाचं नाव मोठं करायचं हे मुलांच्या हातात आहे का, दुसरं कोणाच्या नाही. कुळामध्ये मुलं चांगली सात्विक जन्माला आली तर आई बापाचं नाव होतं ना. महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळामध्ये चांगली पोरं जन्माला येणं हे सौभाग्याचं लक्षण आहे. आणि मला वाटतं आज कौतुकाची गोष्ट आहे की एक मुली आपल्या बाबाला आर्त हाक देते, बाबा वा वा. गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीचे वडील तुकोबाराय गेले तर भागीरथी मातेनं आर्त हाक दिली तर तुकोबाराय परत आले. ते संत होते. ऐका, आपण बार खुमाये, विठोबार बार खुमाये, विठोबार बार खुमाये, विठोबार बार खुमाये, हॅलो, हे पहा, जरा थोडं पुरुष मंडळी समोर येऊन बसा. बाबा या पुढे या सर्वजण या. आणि खरंच ज्याला अडचण आहे का नाही पायाची तेवढीच खुर्चीवर बसा. हॅलो. एक हात जोडून विनंती, ज्याला पाय दुखतात, गुडघ्याचा त्रास आहे तेवढी खुर्चीवर बसू नका. कीर्तनाच्या पुढं खुर्ची चालत नाही. एक माफी मागून मागतो, पण थोडंसं खाली बसायचं सहकार्य आज कीर्तनाला. हरी हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय हरी जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले भो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव टाळ टाळ आवाज तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आकर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आकर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत
ते अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावै आले घर जावै कुंटी आले घर जावै आलती के वचन नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन. आलटी के वचन नाही ते उदासीन नाही ते उदासीन नाही तेने उदासीन. येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावै कुंटी आले घर जावै कुंटी आले घर जावै कुंटी. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरा वाणी उठे तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावै कुंटी आले घर जावै कुंटी आले घर जावै कुंटी. विठोबार कुमाई, विठोबार कुमारी विठोबार कुमाई, हा 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 टाटा. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी 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 विठोबार कुमाई. विठोबार कुमारी. हॅलो धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी
धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी संसारी धन्य ते संसारी संसारी दयावंत हे अंतरे दयावंत 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 हे अंतरी दयावंत हे अंतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावे कुंटी आले घर जा आले घर जावे कुंटी
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बोधराज महाराज की जय धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आली घर जा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी पांडुरंगा करू प्रथम नमः हा 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 टाळ पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम हा 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 पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्याच्या कृपादाने
विस्तारू त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चर विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेने पंढरी सारी खाची आपुला धामन गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडियाला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठाला विठाला विठ्ठला धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे साधू श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज आणि तुकोबारायचा अवघ्या 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तनासाठी घेतलेला आहे. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सज्जन माणसांची 6 लक्षणं प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल मला अभंगाचं चिंतन करायचंय. मला याचंही ज्ञान आहे की वेळ मर्यादित आहे. आपल्या मर्यादित वेळेमध्येच कीर्तन करणार आहे. पण कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं अगत्याचं. ज्या निमित्तानं आजची कीर्तनाची सेवा वैकुंठवासी डॉक्टर सीताराम नानासो जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्याला वर्ष श्राद्ध आपण म्हणतो. या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा त्यांचा समस्त परिवार श्रीमती हिराबाई सीताराम जगताप त्यांची थोरली मुलगी सौभाग्यवती विजयश्रीताई कैलासजी जमदाडे जावाई कैलास नारायण जमदाडे मुलगा आमचे संतोष सीताराम जगताप साहेब त्यांच्या म्हणजे सुनबाई सौभाग्यवती अर्चना संतोष जगताप. दुसरा मुलगा आहे महेश सीताराम जगताप महेंद्र सीताराम जगताप तेही राजश्री ताई आणि वर्षाताई. अनेक नातू आहेत जे अनेक ठिकाणी बाहेर देशात बाहेर गावात बाहेर राज्यात आपलं कार्यकर्तृत्व आणि शिक्षण घेत आहेत. या सर्वच कुटुंबाच्या वतीनं आजचा हा 1 दिवसीय कार्यक्रम कीर्तन सोहळा या जगताप परिवार जमदाडे परिवार मुलांनी आणि मुलींनी मिळून हा ठेवलेला वडिलांच्या स्मरणाचा कार्यक्रम. वाक्य लक्ष देऊन ऐका कळेल आपल्याला. स्मरण हे कुणाचंही होत नसतं दादा. स्मरण त्यांचं होतं ज्यांनी आपल्या जीवनामध्ये हयातीत असताना जगासाठी काहीतरी केलं त्यांचं स्मरण होतं. नाही तर कुणी कुणाचं आठवण स्मरण काढत नाही करत नाही. या जगामध्ये अशा अनेक माणसं आलीन गेली कितीतरी हजारोनं माणसं जन्माला आलीन मेली पण त्यांची आठवण कुणी काढत नाही. पण आपण ज्या परिवारात राहतो त्या परिवारातल्या एक मुख्य माणसाने एवढं मोठं कार्य केलं. मला आल्यानंतर सांगितलं त्यांचे जावाई बापू भेटले आमचे संतोष भाऊ ज्यांचं साहेब आहेत पंढरपूरला. त्यांनी सांगितलं आमच्या विकास भाऊंनी सांगितलं डॉक्टर की क्षेत्रामध्ये असताना डॉक्टर हे समाजासाठीच काम करणारं एक नेतृत्व आहे. सांगू आम्ही महाराज लोक आम्ही साधू माणसं जेवढं समाजाचं काम चांगलं करत नाही चांगली सेवा करत नाही त्याही पेक्षा चांगली सेवा डॉक्टर माणसं करतात. कारण ते देव आहेत महाराज. डॉक्टर हे देव आहेत.
देवापेक्षाही कमी त्यांना समजता येत नाही का? अरे एखादा मनुष्य मृत्युमुखी पडत असेल तर त्याला जीवनदान देण्याचं एवढं मोठं सामर्थ्य कुणात असेल तर त्याचं नाव आहे डॉक्टर. आणि सांगू, मला थोडीशी अवांतर वाचनाची आवड आहे. न्यायमूर्ती रानडेंचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये मी एक वाक्य फार गोड वाचलं होतं. आणि वाक्य आहे का? वाक्य असं होतं, वैद्य हा चांगल्या मनाचा असावा. काय वाक्य आहे? वैद्य हा चांगल्या मनाचा असावा. आणि मला इथं आल्यानंतर, जगताप परिवारामध्ये आल्यानंतर आणि डॉक्टर साहेबांचा चेहरा बघितल्यानंतर, माझी त्यांची काही भेट नाही दादा, पण त्यांचा चेहरा बघितल्यानंतर लक्षात येतलं की या माणसांचं मन किती शुद्ध असेल, या माणसाचं मन किती पवित्र असेल. अतिशय निर्मळ मनाचा, अतिशय निर्मळ स्वभावाचा. आणि सांगू, माणसं या जगात निर्मळ मनाची फार कमी राहिलीत आता. निर्मळ अंतकरणाची वाक्य पुन्हा आहे का? वैद्य हा चांगल्या मनाचा असावा, याचा अर्थ शुद्ध अंतकरणाचा असावा. आणि तो असला पाहिजे ना. जर डॉक्टर शुद्ध अंतकरणाचा नसेल तर काय होतं हे कोरोनात आपण पाहिले सगळ्यांनी. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. कोरोनात कसं झालं हे आपल्याला माहिती. मी थोडं पुढचे वाक्य सांगतो, ऐका. फक्त डॉक्टरच शुद्ध मनाचा असावा असं नाही, चांगल्या मनाचा असावा असं नाही. की गावातला एखादा शाळेला शिकवणारा शिक्षक आहे, तो शिक्षकही कसा असला पाहिजे? चांगल्या मनाचा असला पाहिजे. शिक्षकाचं अंतकरण हे चांगलं पाहिजे. कारण शिक्षक जर चांगल्या मनाचा नसेल तर पुढची पिढी घडता येणार नाही. शिक्षक चांगल्या मनाचा पाहिजे. ऐका, एवढंच काय सांगू, गावातला एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल, गावातला नेता असेल तर तो कसा पाहिजे? चांगल्या मनाचा पाहिजे. चांगल्या मनाचा नेता झाल्याशिवाय गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची सुधारणा होणं शक्य नाही. तोही चांगल्या मनाचा पाहिजे. आणि पुढचं सांगतो, आता ते म्हणावं लागतंय की महाराज सुद्धा, तुम्ही म्हणसाल नाही नाही विकास दादा, हे आता ही म्हणायची वेळ आली की महाराज सुद्धा चांगल्या मनाचा असला पाहिजे. पाहिजेच महाराज. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, ज्याचं चित्त निर्मळ आहे. महाराज म्हणतात चित्त शुद्ध असेल तर प्राणी, पशु, पक्षी सगळे येऊन राहतात ना तिथे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती. सर्पतया व्याघ्रहीन खाते. सर्पतया हे चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. हे व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध तरी चित्र व्याघ्रहीन खाती सर्पतया. व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. तुकोबारायांनी अतिशय गोड प्रमाण दिलं. ज्या माणसांचं अंतकरण शुद्ध आहे, चित्त शुद्ध आहे, पवित्र मन आहे, त्या माणसांचे वैरी कुणी नसतं. आणि वाक्य नीट आहे का? जगात वैर घेऊन कधी मरायचं नाही. कुणाचंही वैर घेऊन माणसाचं मरण आलं तर एक तर तो मरण सफल होत नाही आणि झालेलं वैर फेडण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. महाराजांची भाषा सांगतो, 3 गोष्टी फेडण्यासाठी माणसाला पुन्हा जन्म घेता येतो, घ्यावाच लागतो. ऋण, वैर, हत्या. हे तो न चुके सर्वथा. ह्या 3 गोष्टी कधी चुकत नाहीत माणसाच्या. कोणत्या? पहिलं ऋण.
दुसऱ्याचं घेतलेलं कर्ज बुडवण्याची ज्याची मानसिकता आहे, ज्याची इच्छा आहे, आणि ते कर्ज घेऊन जर बुडवायला लागला पैसे, तर ठरवायचं आपल्याला पुढचा जन्म घ्या. आणि कशाचा मिळेल सांगता येत नाही विकास दादा. आता माणसाचा मिळालाय, हा कशाचा मिळालाय? हा माणसाचा मिळालाय. पण पैशाच्या पायी, लोभाच्या पायी जर आपण आपली मर्यादा ओलांडून वागत असू, तर मला वाटतं ह्या मानवी देहाचं हे साफल्य नाही. कळेल तुम्हाला, सांगतो ऐका. या जगात अनेक गोष्टी पुन्हा मिळवता येतात, पण एकदा भेटलेला नरदेह पुन्हा मिळवता येत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुन्हा. श्लोक सांगितला, सुभाषित सांगितला. एकदा गेलेला पैसा, पुनर्वित्तम, गेलेला पैसा पुन्हा मिळवता येईल. आणि मी वाक्य सांगू, गरिबीतून माणसानं श्रीमंत व्हावं, गरिबीतून श्रीमंत व्हावं, पण श्रीमंतानं गरीब होऊ नये. फार अवघड जातं बरं का. हा, फार अवघड जातं. कारण गरिबीतून श्रीमंत झाला, मोठा झाला, तर त्याला जाणीव असते की आपण मेहनतीतून आणि कष्टातून हे कमवलेलं आहे. मला आल्यानंतर सांगितलं दादानी, अण्णा म्हणायचे ना, अण्णा, अण्णांचा स्वभाव एवढा चांगला, संपत्ती आमाप आहे अण्णाकडे, मुलं साहेब आहेत, जावई बापू चांगले, सगळं मोठ्या पदावर, सगळा सुशिक्षित वर्ग आहे, घराणा सगळं चांगलं आहे. पण संपत्ती जरी खूप असली तरी अण्णांचा स्वभाव आता असा होता, ते सांगायचे, मला मोठ्या बंगल्यात राहायचं नाही, मला मोठ्या घरात राहायचं नाही, माझं साधं घर. याचा अर्थ काय? ज्या माणसाची राहणी साधी आहे पण विचार मात्र उच्च आहेत, त्याला म्हणायचं चांगलं जगणं. पैशासाठी, कुणी लोभासाठी जीवन का, हे शरीर काही त्यासाठी मिळालं? ऐका लक्ष देऊन. महाराजांनी सांगितलं, तुम्ही पैसा गेलेला पुन्हा कमवू शकता. यापेक्षा सांगू, जीवनामध्ये एखादा तुमचा घनिष्ठ मित्र असेल आणि एका वेळेस मित्र निघून गेला तर दुसरा मित्रही भेटू शकतो. याहीपेक्षा पुढचं सांगितलं, मी जसं दिलंय तसं सांगतोय, माझ्या मनाचं काही नाही. एक वेळेला पत्नी गेली, वारली, तर दुसरी पत्नी मिळू शकते असं सांगितलं. यात माझं काही म्हणणं नाही. तसं एक मिळणं कठीण आहे सध्या, आहे का नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. एकदा विकलेली शेती, एकदा विकलेली जमीन तुम्हाला पुन्हा मिळवता येईल. पण गड्यानो, वाक्य लक्षात घ्या, हे शरीर पुन्हा नाही रे, हे शरीर पुन्हा नाही. हे शरीर फक्त याच देहात मिळालंय. आणि कसं मिळालंय? महाराज म्हणले, कावळ्याच्या हाती पावला हा देह काकटाळी न्याय, पावला हा देह काकटाळी न्याय, पावला हा देह. काकटाळिया पावला देह, काकटाळिया पावला देह. हे पावला देह काकटाळी न्याय, पावला देह काकटाळी न्याय, पावला देह. काकटाळिया पावला देह, काकटाळिया पावला देह. न घडे उपाव गड आले, न घडे उपाव गड आले, पावला देह काकटाळी न्याय, पावला देह काकटाळी न्याय. महाराजांनी सांगितलं, मनुष्य देह तुम्हा आम्हाला मिळालाय, मान्य आहे, पण कसा मिळालाय? घाटावरती नदीच्या काठाला आंधळा बसला. छोटं उदाहरण आहे, लक्ष देऊन ऐका. आणि राजानं दवंडी पिटवली. जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला सोन्याच्या मोहरांचं बक्षीस देण्यात येईल. पूर्वीचा काळ, नदीच्या तीरावर आंधळा बसलेला आहे आणि सहज टाळी वाजवावी म्हणून त्यानं वाजवली, त्याच्या हातामध्ये काय सापडलं? कावळा. आंधळा खुशच झाला ना, आनंदित झाला. नमकीच कानावर दवंडी पडली होती आणि त्यानं विचार केला, हा कावळा राजाला नेऊन देऊया, आपल्याला बक्षीस मिळेल.
पण त्याचा विचार बदलला आणि तो म्हटला एकच कावळा देऊन काय उपयोग आहे हा, एक दिला तर छोटं बक्षीस मिळेल, मग अजून एक कावळा शोधावा. म्हणून ऐका, जो मिळालेला कावळा होता, हातात धरलेला कावळा होता, पकडलेला कावळा त्यानं आपल्या बगलेमध्ये ठेवला आणि दुसरा कावळा भेटण्यासाठी काय केलं, टाळी वाजवली. मायबाप, पहिला कावळा राहिला का? अरे नाही ना. याचा अर्थ काय सांगू? दृष्टांत फार सोपा आहे, पण जेवढं मिळालंय तेवढ्या समाधानी राहायला शिका गाड्या. कारण अपेक्षा जेवढ्या आम्ही करू तेवढ्या अपेक्षेचं दुःख तुम्हा आम्हाला भोगायचंय. आणि जे मिळालं ते सुद्धा एकदा का निघून गेलं का पुन्हा आपल्या हातात काही शिल्लक राहत नाही रे, मोकळे हात होतात आपले. मग ऐका, हा देह मिळालाय ना, तर या देहाची सार्थकता करून घेणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. हा देह मिळाला तर या देहाला येऊन काय करावं? महाराजांनी सांगितलं, एकतर देवाची भक्ती करा, नाहीतर देवा संतांची सेवा करा, समाजाची सेवा करा. हा देव मिळवणं, देव आपलासा करून घेणं, हीच या देहाची सार्थकता आहे. एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची धनित्री, रती माई के दुःखाची धनित्री. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची जनती, रती माई के दुःखाची जनती. ऐका, नशिबानं तुम्हा आम्हाला हा देह मिळालाय आणि हा देह मिळण्यावर कृपा कुणाची असेल तर त्यांचं नाव आहे मायबाप. आई वडिलांच्या कृपेनं हा देह मिळाला, आशीर्वादानं मिळाला, कारण त्यांनी सांभाळलं, जगवलं, मोठं केलं, वय दिलं. हे सगळं ज्यांच्या कृपेनं मिळालं आपल्याला, तर या देहाचं सार्थक झालं पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. हे सार्थक करणे. सांगू वाक्य एका थोडक्यात संपवतोय. काही जणांना हा देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही, पहिला वर्ग. काहींना देह मिळाला नाही पण या देहाचं महत्व मात्र कळालं, दुसरा वर्ग. काहींना मिळाला नाही, मिळाला पण कळाला नाही, हा तिसरा वर्ग. आणि चौथा वर्ग आहे, त्यांना देह मिळालाही आणि या देहात काय करावं हे कळालंही. चारही उदाहरण देतो, ऐका. पहिलं आहे की ज्यांना देह मिळाला नाही आणि कळालाही नाही. हा देह मिळालाही नाही आणि कळाला नाही. सांगू, संतोष साहेब अण्णाच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आहे. तुम्ही अनेक पाहुण्या रावण्यांना पत्रिका वाटल्या, अनेकांना फोन केले, गावातल्या सगळ्या भजनी मंडळांना, अनेक गावकरी मंडळांना बोलवलं, कीर्तन आहे या. सगळे जमा झाले. विकास दादा, तुमच्या गावातल्या 3-4 गाढवांनी ही बातमी ऐकली. कोणी? गाढवांनी, 4 पायाच्याच, हे लक्षात घ्या. हां, त्यांनी बातमी ऐकली आणि ते म्हटले जगताप साहेबाच्या पुण्यतिथीचं कीर्तन आहे इथं अण्णांच्या,
आणि चला कीर्तन ऐकायला जाऊ. कोण म्हटलं? बोला बोला, कोण म्हटलं? होईल असं? होणार नाही ना. याचा अर्थ काय? गाढवं कीर्तनाला, हे तुम्हीच म्हणा बरं का, हे मी काय बोललो नाही, हे तुम्ही म्हणा. गाढवांना का सांगतो? गाढव हा एक प्राणी आहे. प्राणी कुणी असू द्या, कुत्रा असू द्या, गाढव असू द्या, मांजर असू द्या, कुणी असू द्या, त्या यवनीला हा देह मिळालाही नाही आणि या देहाचं महत्त्व कळालंही नाही. का? कारण पशु काय पाप पुण्य जाणती. त्याला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. जर कुत्र्याला पाप पुण्य कळालं असतं तर सकाळी सकाळी महाराजाच्या गाडीवर आलं का लक्षात? कळत नाही ना. महाराज, कुत्र्याला पाप काय पुण्य काय प्राण्यांना कळत नाही, कारण त्यांना माहिती नाही. याचा अर्थ त्यांना देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. पहिला ऐका. दुसरा वर्ग, ज्यांना देह मिळाला नाही पण हा देह मिळावा म्हणून ते रात्रंदिवस कष्ट करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मा, आम्हाला देह मिळावा याच्यासाठी प्रयत्न. हा दुसरा वर्ग. ऐका. या महाराज. विठ्ठल 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 आमचे मित्र आणि महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आदरणीय हसन महाराज आतार इथं उपस्थित आहे. महाराजांना दंडवत. तर महाराजांचं गाव आहे. आम्ही कुर्डूचे समजतोय, असं आहे का? गाववाले जरा आम्हाला जपूनच घ्या मग. आता महाराज उपस्थित झालेत. ऐका. तिसरा वर्ग असा आहे ज्यांना देह मिळाला पण या देहाचं महत्त्व कळालं नाही. त्यात कोण आहे? तुम्ही आम्ही. आपल्याला देह मिळाला की हो, पण मिळालेल्या देहाचं महत्त्व कळालं नाही. छोटं उदाहरण देतो, ऐका. संतोष साहेब दादा, आता निवडणुका झाल्या, आता एक 10-15 दिवस झाले ना. आता पुढच्या महानगरपालिकेच्या सुरू आहेत. ते पूर्वीचा काळ, तर पूर्वीच्या काळी निवडणुका होत होत्या पण त्या बॅलेट पेपरवर होत होत्या. असा शिक्का असायचा आणि तो शिक्का ज्याला मतदान करायचं त्याला मारायचा. का? तो शिक्का मारला तो गोंधळ होत नव्हता ना. म्हणजे ह्याचं मत त्याला, त्याचं त्याला असं जात नव्हतं. पूर्वीचं सांगतोय मी, आताच आपल्याला काय माहिती आहे. तर ते असं व्हायचं ते पूर्वीच्या काळी. मग ग्रामपंचायतची निवडणूक लागली. ऐका. आणि ग्रामपंचायत मधल्या निवडणुकीमध्ये आता कसं असतं सांगू, माफी मागून बोलू, सगळ्यात हलकट निवडणूक कुठली असेल तर ती ग्रामपंचायतची असते. का? भाऊ भाऊ एकमेकाच्या विरोधात उभे. भाऊ भाऊ घरातली. एवढं काय सांगतो नामदेव महाराज, बाप एका पक्षात आणि पोरगा एका पक्षात, असं सुद्धा असतं. ही अवघड आहे ती. चला ऐका. काय झालं, ती सगळी निवडणूक लागली आणि मग ते मत मोजायचे की आपल्या बाजूनं किती पडतील. सगळे सदस्य बसले, कार्यकर्ते बसले आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की आपलं एक मत महत्वाचं आहे. एक मत महत्वाचं आहे पण ते मत शेतात राहिलं आहे. एक आजी होती म्हातारी, 80-90 वय झालं असेल. ते म्हटले शेतात राहिलाय, म्हातारीला घेऊन आलं पाहिजे. मतदानाचा दिवस उजाडला आणि सगळे कार्यकर्ते स्कॉर्पिओ गाडी घेऊन आजीकडे गेले. आजी माय, काय रे बाळा? मतदान आहे, मतदान. आमच्या पक्षाला मतदान केलं पाहिजे. आजी म्हणले, मेले हो, मी तुम्हालाही करणार नाही, त्या पुढच्या पार्टीलाही करणार नाही. ती म्हणले, का? का म्हणजे काय आजी, काय सांगायचं? आजीनं सांगितलं, बाळांनो, तुम्ही 5 वर्षातून एकदाच तोंड दाखवायला यादा. पुन्हा काय येत नाही तुम्ही, पुन्हा काय येत नाही, मी कुणालाही देणार नाही. कार्यकर्ता हुशार होता. ते म्हणला, आजी माय, अगं फुकट कशाला देते मतदान? एक काम करतो, तुला सोन्याचे 5 ग्रामचे मणी करून देतो. किती? सोनं म्हणजे सोपं आहे होय? हा. आणि आजी म्हणली, देणार का खरं? ते म्हणले, आजी माय, आमच्यावर विश्वास ठेवा, देणार तुम्हाला. आता अंगठ्या वाटायला येतं काय? मनी काय लय गोष्ट आहे का होय? हा, असं त्याचं सर्व आहे. ते म्हटले, देणार की मनी देणार. आणि ऐका, आजीनं मनी घेण्यासाठी म्हटली, मी मतदानाला येते. माझे वाक्य नीट ऐका दादांनो. समाज कमी जरी असला तर तुम्ही चांगले माणसं आहे. या महाराष्ट्रातला आणि या देशातला जागृत नागरिक, जागृत मतदार जोपर्यंत पैसे घेऊन मतदान करेल ना, तोपर्यंत भारताचा विकास होणं शक्य नाही. अजिबात शक्य नाही. पैसे देऊन विकास होत असतो ते सांगतातच ना.
अरे एका एका नगरपालिकेच्या मतासाठी 40-40 हजार रुपये तो वाटत असेल तर त्याला कमवावं तेवढंच लागेल ना. तो काय फुकट वाटतोय, त्याच्या घरचं वाटतोय? नाही ना, आपला समाजाचा पैसा आहे. आणि यात चुकी सर्वात मोठी आपली. बरं आपले मतदार हुशार आहेत दादा, ते दोन्हीकून घेतात आणि मत कुणालाच देत नाहीत, आहे का नाही. परवा ती बातमी आली, त्यानं दोन्हीकून पैसे घेतले आणि मतदानालाच गेलं नाही. ज्यानं पैसे दिले तो भांडायला आला. तो म्हटला का रे, अरे पैसे घेतले आणि मतदानाला गेला नाही, कुणाला तरी टाकायचं ना, मला नाही तर नाही, कुणाला तरी द्यायचं ना. ऐका विषय, त्या आजीनं मण्याचा सोन्याचे 5 ग्राम मणी म्हणून आजीला नेलं आणि आजीला सांगितलं, आजीबाई मतदान करायचंय तुम्हाला, पण नीट लक्षात घ्या, आपलं चिन्ह आहे घोडा. काय आहे? घोडा. पुढे अनेक चिन्ह असतील, आपलं चिन्ह पाहायचं, शिक्का घ्यायचा आणि घोड्याच्या पोटावर मारायचा. ठरलं. आजी आतमध्ये गेली, चिन्ह पाहिले, वेगवेगळे, कमळाचं होतं, घड्याळीचं होतं, बाणाचं होतं, मशालीचं होतं, इंजन होतं, काय आता जे असतील ते, हे सगळे चिन्ह आजीनं पाहिले आणि सगळ्यात खाली काय होतं? घोडा. आणि आजीनं ठरवलं की घोड्याच्या पोटावर मारायचं, पोटावर मारायचं, एवढं आजीच्या लक्षात राहिलं. घोड्याच्या मारायचं हे राहिलंच नाही. आणि आजीनं ती शिक्का घेतला, शाईमध्ये बुडवला, घोड्याच्या पोटावर मारायच्या ऐवजी स्वतःच्या पोटावर मारला. ऐका, मारला. आजी बाहेर आली, तसेच स्कॉर्पिओमध्ये टाकली कार्यकर्त्यांनी आणि शहरामध्ये गेले. 5 ग्रॅम सोन्याचे मणी घेतले. आजीला सांगितलं हे तुमचे मणी. आजीनं मणी घेतले. एक कार्यकर्ता म्हणला, आजीबाई माय खरं तू आमच्याच पक्षाला मतदान केलं ना? माय म्हणली, मी कशाला खोटं बोलू, अरे तुम्ही एवढं मला गाडीत बसून आणलं, तुम्हालाच मतदान केलं. ते पोरं म्हणले, आजी खरं ना? 3-4दा विचारल्यावर आजी जरा जुन्या स्वभावाची, रागच आला आणि आजी म्हणली, मेल्यानो तुम्हाला खोटं वाटतं का? हे बघा पोटावर शिक्का. आणि कार्यकर्त्यांनी पोटावर जसा शिक्का पाहिला, कार्यकर्ते कोमातच ना दादा. ते म्हणले, अरे एक मत फुकट गेलं. एवढी बेजारी केली मतासाठी, मत फुकट गेलं. ऐका माझं वाक्य नीट ऐका. आजीला मतदान करण्याचा अधिकार होता का नाही? होता ना. मतदान करायचा अधिकार होता दादा. पण मतदानाचा शिक्का घोड्याच्या पोटावर मारायचा का स्वतःचा पोटावर मारायचा हे न कळल्यामुळं एक मतदान वायाला गेलं. तसं तुमचं आमचं आहे. आपल्यालाही देवानं मतदान करण्याचा अधिकार दिला, पण मतदान या शरीराला करायचं नाही, तर त्या भगवंताला करायचं. हे आम्हाला कळलं नाही. आणि हे ज्याला कळत नाही त्याचं सुद्धा जीवन काय आहे? व्यर्थ गेलं. एक मत जसं व्यर्थ गेलं तसा हा देह सुद्धा व्यर्थ गेला. मग ऐका, या देहाचं चीज होण्यासाठी, या देहाला धन्यता प्राप्त होण्यासाठी काय करावं? अभंगाचं पहिलं चरण. धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, ये देव उपकारासाठी, ये देव उपकारासाठी. दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, देव उपकारासाठी, देव उपकारासाठी. धन्य ते
दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी अंतरी. महाराजांनी सांगितलं या जीवनामध्ये आल्यानंतर देहाची धन्यता झाली पाहिजे आणि ती धन्यता ज्यांनी करून घेतली त्याची लक्षणं महाराज सांगतात की हे धन्यता होण्यासाठी काय काय गुण असावे लागतात. तर पहिला गुण सांगितला दयावंत जे अंतरी. ऐका, ज्यांच्या अंतकरणात दया नाम करून आहे ना त्यांचं जीवन धन्य आहे. ते जीवनाचेही 4 प्रकार पडतात महाराजांना माहित आहे. एक जीवन आहे त्याचं नाव धिग जीवन आहे, दुसरं जीवन आहे ते निंद्य जीवन आहे, तिसरं जीवन आहे ते स्तुत्य जीवन आहे आणि चौथं जीवन आहे ते धन्य जीवन आहे. तर या 4 मध्ये आपण कुठल्यात बसतो सांगतो. ऐका, पहिलं जीवन धिग जीवन. कुणाचं जीवन आहे धिग? जो सतत 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 कायम 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 आपल्या बायकोच्या ऐकण्यात राहतो. महाराज म्हणले त्याचं जीवन धिक्काराचं आहे. धिगजीने ज्याचे बाईले अधीन, ज्याचं जीवन बायकोच्या अधीन आहे त्याला काय म्हणायचं? धिग जीवन. ते दोघं मित्र भेटले आणि एक मित्र म्हणला का रे आता निवडणूक आहे, मतदान तुला द्यायचंय, कुणाला मतदान करणार? तू म्हटला अजून काही ठरलं नाही. बरं तू जाऊ दे, तुझ्या घरचे कुणाला करणार? ते म्हटला मी ज्याला करणार त्यालाच घरचे करणार ना. मी ज्याला करणार, ज्या पक्षाला मी मतदान करणार त्यालाच माझी पत्नी करणार. मग तो मित्र म्हटला अरे तू तर कुणाला करणार हे सांग ना. तर त्यानं सांगितलं तसं कसं सांगू, अजून बायकोला विचारलं नाही. अजून बायकोला विचारलं नाही कुणाला करायचं. इकडं वाक्य ऐका, जो सतत बायकोच्या ऐकण्यात असतो. महाराज म्हणतात धिगजीने. आता अनेक धिग जीवनाचे प्रकार आहेत, माझ्याकडे वेळ तेवढा नाही. ऐका, हे धिग जीवन आहे. दुसरं निंद्य जीवन आहे. ज्या माणसानं जीवनामध्ये येऊन फक्त पैशाच्या मागं लोभामागं पळाला, धावला, फक्त आपलं मनोमनू संकुचित बुद्धी धरून जो जगला, महाराज म्हणतात त्याचं जीवन निंद्य जीवन आहे. ज्याचं जीवन लोभावर असतं कायम त्याचं जीवन निंद्य आहे. स्तुत्य जीवन, ज्यानं, ऐका स्तुत्य जीवन सांगतो, ज्यानं प्रपंचही चांगला केला आणि ज्यानं परमार्थही चांगला केला त्याचं जीवन स्तुत्य आहे. आणि धन्य जीवन कुणाचं आहे? ज्यांनी जगासाठी काहीतरी केलं, उपकार केले, जगाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला. जगाच्या कल्याणा संताच्या भोवती जगाच्या कल्याणा संताच्या भोवती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती हा जगाच्या संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार देह कष्ट भीती परोपकार जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी देह कष्ट भीती परोपकार जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे कष्ट भीती परोपकारे
कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी कष्ट भीती परोपकारी. हो, धन्य जीवन त्यांचं आहे ज्यांनी जगासाठी काहीतरी केलं. झालंय माझं कीर्तन, इकडे लक्ष द्या. धन्य जीवन सांगतो ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, दया आहे, जगाबद्दल करुणा आहे, त्यांचं जीवन धन्य आहे. धन्य ते संसारी. सांगू, अण्णा आहेत, डॉक्टर होते, आणि डॉक्टर हे दयेशिवाय होता येत नाही बरं का. डॉक्टर होण्यासाठी अंतःकरणात दया असावी लागते. माझ्याकडं आलेला माझा पेशंट कुणी असो, आजारी असो, त्याला नीट करणं ही जबाबदारी माझी आहे. एवढ्या प्रेमळ अंतःकरणानं आणि मायेनं असं सांगतात. एखादा फार आजारी मनुष्य आहे, खूप मोठा आजार झालाय त्याला, पण तो मनुष्य डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरच्या बोलण्यानं अर्धा पेशंट बरा होतो. बरोबर, हे डॉक्टरचं बोलणं पाहिजे, नाही तर आल्या शिव्या देऊन इंजेक्शन देणं असं काही डॉक्टर नसतात. तसं चालतही नाही. डॉक्टरच्या बोलण्यानं पेशंट बरा व्हावा हे डॉक्टरचं कर्तृत्व असतं. आणि असं स्वभाव अण्णाचा होता. बोलणं मृदू मधुर, बोलणं चांगलं, आणि अंतःकरणात दया. मला बोलायला थोडं वाईट वाटते. आमचे मित्र हसन महाराज आहेत इथं. हसन महाराज कीर्तनात बोलायला सुद्धा थरकाप होतो, पण आताच्या लोकांमध्ये समाजात दया नावाची गोष्ट राहिली नाही. दया नावाची, इकडे लक्ष द्या, बसू द्या, येऊ द्या, मागचे माग बसा. दया राहिली नाही. 1 महिना झाला असेल, विकास दादा, बातमी आली, 4 ते 5 वर्षाच्या चिमुरडीवर महाराष्ट्रात अत्याचार झाला. किती वर्षाच्या? मला माहित आहे, माझं वय बसत नाही बोलायला, पण आता बोलावं लागतं, कारण समाजाला मर्यादा राहिली नाही. आम्ही ज्या महाराष्ट्रात राहतोय, ज्या महाराष्ट्रातल्या संतांनी स्त्रियांना अनेक मोठ्या मोठ्या पदावर नेऊन ठेवलं, त्या महाराष्ट्रात 3, 4, 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होत असेल तर आमचा समाज चाललाय कुणीकडं? ह्याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे ना. अंतःकरणात आमच्या दया राहिली का नाही? मी एका मुलीचा बाप आहे, तुम्ही एका मुलीचे बाप आहेत, आपल्याला बहीण आहे, आपल्याला आई आहे. ज्या नराधमानं जन्म घेतला त्यांनी आईच्या पोटातूनच घेतला असेल ना. अशांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये काय वागावं, कसं वागावं, आपण एका मुलीच्या संबंधानं काय विचार करतोय, ही मर्यादा राहिली नसेल तर मला वाटतं हा तोच महाराष्ट्र आहे का, की ज्या महाराष्ट्रात जिजाऊंनी सांगावं, शिवबा, अरे दुश्मनाची, वैऱ्याची जरी मुलगी आली ना तरी तिच्या अगोदर पाया पडायचं आणि तिला आई बहीण मानायचा, हा आमचा महाराष्ट्र होता. हा काय सामान्य महाराष्ट्र आहे? वाक्य ऐका. या महाराष्ट्रात ज्ञानोबारायांनी क्रांती केली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानदेव रचिला पाया आणि तुका झाला शे कळस. पण ऐका ऐका, स्त्रियांचं महत्व सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया जरी रचला असेल, तुकोबाराय कळस जरी झाले असतील, तर कळसाच्या वर सुद्धा झेंडा होण्याचा मान आमच्या बहिणाबाईंना मिळाला. हे किती मोठं महत्व आहे. कळसाच्या वर बहिणी ध्वजा फडकती, बहिणाबाई ध्वजा झाल्यात. हा संप्रदाय वारकरी शिकवतो. आणि सांगू का आता गड्यांनो, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाशिवाय दुसरा कुठला सांप्रदायिक आणि सगळे लोक एकत्र येऊन बसून ऐकतील असं व्यासपीठ राहिलं नाही. समाज सुधारण्याचं संतांनी 700 वर्षापासून जे काम केलं ना, ते काम आज सुद्धा घडतंय. आणि हजारो दररोज आज महाराष्ट्रात माझ्या मतानं, हसन महाराज, आपण तर अनेक संस्था चालवतो, 40 ते 50 हजार महाराज दररोज या महाराष्ट्रात फिरतात. किती फिरतात? आणि कदाचित याच्यामुळं तरी थोडे अत्याचार, थोडे बलात्कार, थोड्या चोऱ्या कमी आहेत. नाही तर साहेबांना माहित आहे, शिक्षा देऊन कुठलाही कैदी किंवा कुठलाही अपराधी चांगला होत नसतो. त्याला मानसिक मेंटॅलिटी चांगली करावी लागते. आणि त्याच्यासाठी
कारागृहात सुद्धा प्रवचन कीर्तन ठेवण्याची प्रथा आहे. त्यांना माहित आहे मध्यंतरी इंदोरीकर महाराजांचं येरवाडा जेलमध्ये सुद्धा कीर्तन व्हावं का? कारण हे समाज सुधारण्याचं सगळ्यात मोठं साधन काय असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे. हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. मला आज विनंती एवढी करायची, इथं तरुण मंडळी असेल, माझी मोठी ज्येष्ठ मंडळी असेल, माता भगिनी असेल, तुम्हाला विनंती अशी आहे गड्या, आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा की हात जोडून विनंती करतो आणि मातांना आवर्जून सांगतो की तुम्हाला माहीत आहे तुमचा मुलगा काय करतोय, तुम्हाला माहीत आहे तुमची मुलगी काय करते. आपण इथून पुढं आपल्या मुलांना एखादा मुलगा घरातून बाहेर निघाला, तारुण्यामध्ये आला तर आईनं सांगितलं पाहिजे, बाळा घरातून बाहेर चाललाय, रक्षाबंधनाला बहिणीला राखी बांधतोस, दररोज आईच्या पाया पडतोस, आई मानतोस ना, भूमीच्या पाया पडतो, हे सगळं तू मान्य करतो, पण घरातून बाहेर पडला आणि एखादी परस्त्री तरुणी दिसली तर ती सुद्धा तुझी बहीण आहे असं ज्यावेळेस तुझ्या अंतःकरणात मनात विचार येईल त्यावेळेस जगातला एक वाईट माणूस कमी झाल्याशिवाय राहणार नाही. वाक्य नीट आहे का? माणसं वाईट दूर करण्याची सगळ्यात सोपी पद्धत ही घरातून सुरू होते. मला आज आनंद या गोष्टीचा आहे की अण्णांनी जगताप परिवारातले 4ही मुलं भावंड किती चांगली घडवली, सुसंस्कारित, मोठमोठ्या पदावर शिक्षण देऊन. आमचे गुरुजी नेहमी एक वाक्य सांगतात, शिक्षण घेतलं फार मोठा झाला म्हणजे तो चांगला झाला असं होत नाही. कारण सांगू, दुर्दैवानं बोलतो मी, पंढरपूरमध्ये विटेवरती पांडुरंग परमात्मा येऊन उभा राहिला. कुणासाठी दादा? बोला ना, बोला. भक्त पुंडलिकासाठी विटेवर येऊन उभा राहिला. तर त्या पुंडलिकानं काय केलं? आईबापाची सेवा, आई वडिलांची सेवा केली. ऐका आता, आई वडिलांची सेवा केली म्हणून जगाचा मालक देव पंढरपूरमध्ये विटेवर येऊन उभा राहतो. पण महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की त्याच पंढरपूरमध्ये 5 वृद्धाश्रम आहेत. किती आहेत दादा? 5. हे दुर्दैवानं मला बोलावं लागतं. 5 वृद्धाश्रम आहेत आणि मी जातो तिथं, त्या म्हाताऱ्या आजी आजोबाशी ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस त्यांचं मत असं येतं आणि ते मला हात जोडून सांगतात, महाराज खूप काबाड कष्ट केले हो. तुम्हाला सांगू महाराज, एक वेळेसची भाकरही आम्ही कमी खाल्ली, पण माझा मुलगा मोठा व्हावा याच्यासाठी रात्रंदिवस झटलो. आई बापांनी कष्ट घेतले, पोराला साहेब केला, वकील झाला, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, पण झाल्यानंतर त्याच आईबापाला घरातून बाहेर काढलं. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आत्ताची परिस्थिती आहे, या अनेक सुशिक्षित म्हणून घेणारे पोरं त्यांचे मायबाप स्वतःच्या घरात राहायला नाहीत. त्यांचं ते ठरलेलंच आहे, हम दो हमारे दो, संपला विषय. आता आमचे गुरुजी नेहमी सांगतात, पूर्वीच्या काळी सासू सासरे, आजी आजोबा, आई वडील, नातवं, आता इथं तुम्ही फोटो बघा, हे यांनी केलेत ना जावई बापूंनी, हे सगळं महाराज ह्याच्यासाठी सासऱ्याचं जावयाचं प्रेम कसं असावं हे याच्याकडे बघून लक्षात येतं. हे प्रेमाच्या गोष्टी आहेत, हे काही उगं होत नाही. एवढ्या प्रेमातून त्यांनी बनवून आणलंय ना, तुम्ही वाचा, मी मगाशी पाहिलं, अनेक आठवणी त्यांनी ह्याच्यामध्ये टिपलेल्या आहेत, फार बारीक बारीक आणि अतिशय सुंदर आहेत. सांगू, ह्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणायचं आणि यात आनंद होता, यात आनंद होता. पण आता काय झालं, एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे आमचे गुरुजी सांगतात, नवरा बायको जरी एकत्र राहिले तरी बस झाला. आता तरी बस झाला. आता ह्याच्या व्यतिरिक्त पुढे काही बोलायचं नाही. ऐका लक्ष देऊन. महाराज, मला आज कौतुक याचं आहे की साहेबांची सगळे भाऊ बहीण एकत्र आहेत. जावई बापू इथं आहेत, घरातल्या सगळ्या मंडळी आहे. पण सांगू कड्या, ज्यांच्या अंतकरणात दया असते ना, आणि भारतीय संस्कृती आपली अशी, आपला महाराष्ट्र असा आहे की आपण घरात कुत्रा आणि मांजर पाळले आणि 4 दिवस जर दिसली नाही तर आपल्याला करमत नाही. बरोबर का? करमत नाही आपल्याला. आणि मग सांगा, ज्या माणसासोबत 70-80 वर्षे आपण एकात्र घरात राहिलो, तो मनुष्य जर एका क्षणार्धात आपल्याला सोडून जात असेल तर त्याचं दुःख काही शब्दात वर्णन करता येतं? सांगू,
या जगात दोनच व्यक्ती असे आहेत जे आपल्या पोरांवर निष्काम प्रेम करतात. चांगलं व्हावं ही अंतःकरणात अतिशय तळमळीची भावना, त्याचं नाव बाप आहे. किती कष्ट करायला लागू द्या, पण माझ्या मुलीचं माझ्या मुलांचं चांगलं व्हावं. मी जे दिवस पाहिलेत ना, मी नेहमी सांगतो, आपल्या कडेवर उचलून पोराला घेते तिचं नाव आई आहे. याचा अर्थ आईला वाटतं की मी जे पाहिलं ते माझ्या पोरानं पाहावं. पण ऐका, बाप खांद्यावर घेतो, कारण बापाला माहित आहे अरे मी जे पाहिलं नाही ते सुद्धा माझ्या पोराला दिसलं पाहिजे. हे अंतःकरणात ज्याच्या भावना आहेत. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या मुलावर निष्काम प्रेम करतो त्याचं नाव बाप आहे. आणि 5 मिनिटात मी सेवा संपणार आहे. ऐका, बाप काय आहे. मुलापेक्षाही बापाचं मुलीवर काखणभर जास्त प्रेम असतं बरं का, खरं असतं. आणि सांगू, माणूस म्हणतो ना, जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत काही गोष्टी कळत नाहीत. मी अगोदरही कीर्तन करत होतो, नाही असं नाही दादा, पण 2 वर्षापूर्वी मला मुलगी झाली आणि मुलगी झाल्यावर बापाला काय आनंद होतो हे तेव्हा कळालं. ऐका लक्षात, ही मुलगी ज्या वेळेस होते ना पहिली, त्यावेळेस आपल्याला आनंद, बापाचा काय आनंद असतो. आणि मुलीचं फार प्रेम असतं, मुलीचंही असतं आणि बापाचंही मुलीवर असतं. किती असतं सांगतो, फार गोड चरित्र आहे. काय झालं, तुकाराम महाराजांना नेण्यासाठी वैकुंठाहून देव आला, विमान आलेलं आहे. आणि तुकोबारायांनी सगळ्या गावाला सांगावं, कुणाला यायचंय, तुम्हाला यायचंय, तुम्हाला यायचंय. कोणीच यायला तयार नाही. यापेक्षा सांगू, स्वतःच्या पत्नीला विचारलं तुकोबारायांनी, जिजा येते का ग. रावली महासाहेबांनी सांगितलं, ही म्हैस कुणी चारायची, हा म्हशीला कुणी सांभाळायचं. झालं, तुकोबाराय म्हटले येतो. आणि मग तुकोबाराय सगळ्या गावाला हात जोडावे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. तुकोबाराय गेले. ऐका, पण हे भागीरथीला माहित नाही, ती तुकोबारायची मुलगी भागीरथी माहित नाही. कानावर बातमी आढळली की बाबा वैकुंठाला गेलेत, मला न सांगता गेलेले आहेत. आणि ऐका, भागीरथीनं तिथूनच हंबरडा फोडला. बाबा गेले कोण्या गावा गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी मातेनं भागीरथी तुकोबाराय वैकुंठाला गेलेत. वैकुंठाला गेलेले बाप भागीरथी मातेला कळावं
आणि हंबरडा फोडला भागीरथीनं मुलीनं बापासाठी. बाबा ऐका, भागीरथीला सगळ्या घटना आठवत होत्या. बारीक भागीरथीला आपल्या बापाच्या सगळ्या घटना आठवत होत्या की बाबा जेव्हा मी लहान होते, बाबा बाहेरून आले तर बाबानं जवळ घ्यावं, मुलीला बघावं. थकून भागून काबाड कष्ट करून आलेला बाप, बापाला माहित आहे मला खूप थकवा झालाय, आता घरी जाऊन झोपायचंय, एवढ्या अंतकरणानं आलेला बाप. पण ऐका, मुलीला पाहिलं, मुलीच्या चेहऱ्यावरचं हसणं पाहिलं की बाबाचा सगळा थकवा निघून जातो. दिवसभर केलेलं काम कष्ट किती असू द्या, बापाला त्याचं काही वाटत नाही. माझी मुलगी आनंदी झाली पाहिजे. मुलगा साहेब झाला, बापाला जे समाधान होतं ना, सांगू, बापाचं नाव मोठं करायचं हे मुलांच्या हातात आहे का, दुसरं कोणाच्या नाही. कुळामध्ये मुलं चांगली सात्विक जन्माला आली तर आई बापाचं नाव होतं ना. महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळामध्ये चांगली पोरं जन्माला येणं हे सौभाग्याचं लक्षण आहे. आणि मला वाटतं आज कौतुकाची गोष्ट आहे की एक मुली आपल्या बाबाला आर्त हाक देते, बाबा. वा वा. गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीचे वडील तुकोबाराय गेले तर भागीरथी मातेनं आर्त हाक दिली तर तुकोबाराय परत आले. ते संत होते. ऐका, आपण किती हाक दिली तर आपला बाप आता येऊ शकणार नाही. पण ऐका, बाप जिवंत ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि बाप माघारी येऊ शकतो कशावरून? आपल्या बापानं जेवढी जेवढी चांगली कामं केली, आपल्याला जे संस्कार दिली, ती चांगली कामं पुढं करत राहणं, समाजा उपयोगी कामं करत राहणं, याच्यातच आपला बाप जिवंत आहे असं समजायचं आणि कामं करत राहायचं. गड्यांनो सांगतो, बाप आणि आई हे दोन ग्रह आहेत. ग्रह. आणि कोणते ग्रह आहेत? बाप हा सूर्य आहे आणि आई ही चंद्र आहे. सांगू, बाप सूर्य आहे, घराला प्रकाशमान करण्याचं काम हे बापाचं आहे आणि घराला छाया देण्याचं काम हे आईचं आहे. तर आई चंद्र आहे. आणि सांगतो, जोपर्यंत घरातले ग्रह शांत नाहीत, घरातले ग्रह सुखी नाहीत, तर बाहेर कुठे जाऊन किती ग्रहाच्या अंगठ्या घालून तुमचा उपयोग होणार नाही. अजिबात उपयोग होणार नाही. अरे, ग्रहाच्या अंगठ्या घालायची गरज नाही. आपल्या घरातले दोन ग्रह चांगले सांभाळा म्हणजे तुमचं जीवन सफल
होईल विठोबा विठोबा रकुमाई गोपार कुमार विठोबा रकुमाई गोपार कुमार विठोबा रकुमाई गोपार कुमार हरि जय 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 हरि जय जय हा 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 हरि 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 जय जय भजन करा एकदा टाळी वाजवा टाळी वाजवा गोपार कुमार विठोबा रकुमाई विठोबा रखुमाई विठोबा रकुमाई कुमार विठोबा रकुमाई विठोबा आज वैकुंठवासी सीताराम नानासू जगताप अण्णांच्या पुण्यस्मरणाचं हे कीर्तन आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि हे दुःख फार मोठं असतं बरं का. पत्नीच्या अगोदर पती निघून जाणं हे पत्नीला आणि पतिव्रता पत्नीला किती दुःख होतं मला सांगायचं नाही, वेळही नाही, फार अवघड आहे. श्रीमती हिराबाई सीताराम जगताप, मुलगी आहे विजयश्री ताई आहेत, मुलगा संतोष भाऊ, महेश भाऊ, महेंद्र भाऊ, हे तिघही भाऊ, अनेक नातवंड, अतिशय सुशिक्षित आणि चांगला परिवार. या परिवारानं आजचा हा सोहळा अतिशय छान, गोंडस आणि सुंदर, त्याहीपेक्षा अण्णाला आवडेल असा सोहळा त्यांच्या स्मरणाचा साजरा केला. त्याबद्दल आपल्या जगताप कुटुंबाचं, जमदाडे परिवार सर्वांचं मी धन्यवाद आभार व्यक्त करतो. आज या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आणि महाराष्ट्रातील सगळे दिग्गज मंडळी मी आज घेऊन आलोय बरं का. मृदंगाची थाप ज्यांची आहे, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य नामदेव महाराज घावटे आज पखवाजासाठी उपस्थित आहेत. तबला हे आपल्याच भागातलं राहत नाही, हे तुमच्याच भागातलं आहे, पण राहायला आता आमच्या इकडं आहे सध्या पंढरपूरला. माऊली गाव कुठलं? ढोकरी. आणि हे नामदेव अण्णा खरात भजनामध्ये जी माणसं आहेत त्यांना माहीत, हे त्यांचे चिरंजीव माझे मित्र माऊली महाराज आज तबल्यासाठी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. गायनासाठी महाराष्ट्रातील फार मोठं नाव, आता सध्या तुम्ही जे आपण नावं पाहतो त्याच यादीतलं हे नाव आहे माझे मित्र भैरवनाथ महाराज जाधव. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद देतो. माझे मित्र पलीकडचे मसवडवरून ते आज आवर्जून आलेत, माझे आकाश महाराज, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. ही सगळी वारकरी मंडळी जी दिसते ते पंढरपूरमध्ये आपली श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था 3री ते 12वी विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण अशा दोन्ही शिक्षणाचा संगम आपण त्या ठिकाणी करतो. त्याचं कारण असं आहे, शिक्षण ही काळाची गरज आहे. वाक्य ऐका, शिक्षण ही काळाची गरज आहे, पण संस्कार ही आपल्या जीवनाची गरज आहे. म्हणून संस्कारमय शिक्षणाकरता वारकरी शिक्षण संस्थेची आवश्यकता आहे. हे सगळं संस्कारमय शिक्षण घडावं याच्यासाठी ही सगळी संस्था काम करते. आज आवर्जून ज्यांना फोन केला की त्यांनी लगेच आले असे ओम साई यूट्यूब चॅनल इथं आहे. म्हणजे आजचं कीर्तन जमदाडे भाऊ आणि हे जगताप परिवार आणि आपले सगळे आप्तेष्ट, कुणाला वाटलं आता आज झालं पण उद्या ऐकायला भेटतंय का नाही भेटतंय, उद्या मिळतं का नाही, तर उद्या ऐकण्यासाठी हे यूट्यूब चॅनल आहे ओम साई नावाचं, त्याच्यावर हे सगळं कीर्तन आपलं पडणार आहे. तेही आपण पाहू शकता जेव्हा भविष्यात. सगळ्यात चांगल्या टाळ्या तुम्ही साऊंड सिस्टीमसाठी वाजवा, एकदा वाजवा दादा. कारण चंद्रकांत साऊंड कविडगाव अतिशय गोड, मला शब्दही बोलायची गरज पडली नाही, एवढं सुंदर आपण सिस्टीम लावली. आणि मला विकासदादांनी सांगितलंच होतं की ज्यांनी आवर्जून कार्यक्रम घेतल्यापासून साहेबांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट ज्यांचा होता, सारखा फोन यायचा, महाराज वेळेत या, आमच्या इकडं वेळेत कीर्तन असतं, तरी उशीर झालाच आम्हाला, त्याबद्दल मी आपली क्षमा दिलगिरी व्यक्त करतो. विकासदादा इथं उपस्थित आहे. बाकी आपण सर्वच माता भगिनी पुरुष वर्ग, आमचे हसन महाराज आदरणीय महाराजांच्या चरणावर दंडवत. हार्मोनियम वादक काय दादांचं नाव? बबन आप्पा. आप्पा छान वाजवली, आता आमचं जरा होतंय कमी जास्त, पण आप्पांनी सांभाळून घेतलं. आपल्या सर्वांच्या चरणावर आणि विशेष करून ज्यांचं पुण्यस्मरण आहे अशा अण्णांच्या चरणावर, त्यांच्या आत्मस्वरूपाच्या चरणावर आजची सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हा 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 वाणी ओटे मधुरा मधुरा ओटे मधुरा ओटे मधुरा वाणी ओटे मधुरा वाणी
हॅलो, हे तिसरी आणि चौथीचे पोर आहेत बरं का. हे कौतुक आपण केलं पाहिजे महाराज. त्याचं कारण सांगतो. तिसरी चौथीचे पोरं आपल्या गावात काय करते त्याचा विचार करा जरा. कौतुक तर मुलांचं झालंच, पण मुलांना घडवणारा गुरु अरे. त्यांचं कौतुक करणं गरजेचं असतं. अभंग घ्या, फुलं द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजा आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या परिवारातली मंडळी समोर या.